कुठं? मी आंबेराव पाटील, सचा म्हणजे सचिन, आमचा पोरगा इथंच आहे बीएमसी कामाला. तुम्हाला सांगतो, दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका, सारखं फोनवर असतंय. हे मल्ली आहे की नाही, त्याचा दोस्त आहे, हे निम्या, ते सगळे तू कुठं मी कुठं, तू कुठं मी कुठं. तुम्हाला माहिती आहे का भानगड काय? मी त्याला म्हणलं काय चाललंय काय? तो म्हणला आमच्या कंपनीचे 2 भाग होणार आहेत म्हणला. माहिती का तुम्हाला? म्हटलं प्रॉब्लेम आहे म्हणलं. बीएमसी कसं होणार? 3/2 बीएमसी का बीएमसी? तो म्हणला तसं नाही ना, ते नावाच नाही, माणसं बी वेगळी होणार आहेत म्हणला. आईला म्हटलं अवघड आहे म्हणजे, तुमच्या वाटण्या व्हायला लागल्या की काय झालं म्हणलं, मालक का चांगला काय? तेव्हा म्हणलं नाही तसं काय, मालक एक नाही म्हटलं. म्हणजे काय भावाची भांडणं झाली काय? ते काय नवीन नाही आपल्याकडे, काय रामायण महाभारतापासून सुरू आहे नाही काय? वाटण्या म्हणजे वाटवायला पाहिजे कधीतरी. तेव्हा म्हणलं तसं बी नाही, भाऊ भाऊ बी नाही. म्हणलं कोण आहे, कोण मालक कोण आहे तुझ्या कंपनीचा? तुम्हाला माहिती आहे का? मला नव्हतं माहिती हो. तो म्हणला एक दुसरीच कंपनी आहे म्हणला, ती अशी लोकांकडून पैसे घेते आणि अशी कंपन्या विकत घेते म्हणला. KKR म्हणजे सावकार आहे हो थोडक्यात. एका सावकारानं पैसे घेतले दुसऱ्यांकडनं आणि हे विकत घेतलं आणि आता त्याला विकायचंय. मग म्हटलं मग ते भाग का करायला लागले? म्हणलं आमच्याकडे गावाकडे कसं असतंय, जमिनीचा कस कमी झाला नाही असं प्लॉट पाडतात आणि असं प्लॉट पाडून विकतात. म्हणलं तुमच्याकडे प्लॉट पाडायचं काम चाललंय काय प्रॉब्लेम काय म्हणलं तुमच्या कंपनीत? तो म्हणलं नाही प्रॉब्लेम काय नाही म्हणलं, कंपनी एकदम भारी आहे. म्हणलं भारी आहे तर मग विकायला लागलाय कशाला? तो म्हणला ते आम्हाला बी धड सांगणार, तुम्हीच विचारा आता, उद्या पालक सभा आहे. म्हणलं ठीक आहे, कुठे आहे तो देवानंद कुठे? तो म्हणला आमचा हाय साहेब, त्याला विचारा. तू गेला वाटतं कुठं? तुम्ही विचारतो त्याला, माझे लई प्रश्न आहेत. कोण सांगतो तो, एक तर हे तुकडं का काढावे, दुसरं म्हणजे बघा आता माझं सचा मला म्हणते की ही अमेरिकन कंपनी आहे. तसं मला काही दिसत नाही. आता घरी बसलेलं असते ते पॅन्डेमिकच्या वेळेला हाफ चड्डी घालून लॅपटॉपवर असं खडबड खडबड काहीतरी लावून बसायचं काय, आणि बघतो तर सगळे ही असलीच आहे हो. एक तिथला माणूस आहे त्याचा साहेब, एक तिकडे अमेरिकेत आहे त्याचा साहेब, तू इथलाच बादराशी आहे एवढं, तिकडे काहीतरी IIT करून तिकडे गेलाय म्हणे. आणि त्याची बॉस आहे म्हणला, ती म्हणला चायनीज आहे, ब्रुसलीची बहीण आहे म्हणला, मार्गारेट ली. आणि तिचा एक बॉस आहे तो आहे पाकिस्तानी, अली अकबर. आणि तुम्हाला माहिती आहे का, ह्या सगळ्यांचा मिळून जो सगळ्यात मेन बॉस आहे तो बी अमेरिकन नाही. तो कुठला आहे ते मड्यावर असं पिरामिड बांधतात की, कुठला देश तो? हा इजिप्शियन आहे तो, यांचा आयमन सय्यद बंडा. तर मला हा प्रश्न ह्या साहेबाला विचारायचा, हे अमेरिकन कंपनी म्हणतात, एक बी गोरा नाही हो, सगळे बाहेरचेच म्हातार पडलेले, कशी काय अमेरिकन कंपनी? तर मला हे खूप प्रश्न आहे. आता बघा मी सचाला म्हणलं केवढी मोठी आहे कंपनी तुमची? तो मला काहीतरी म्हणला एवढे $1 बिलियन. मला काय कळतंय? मग मी केला हिशोब, म्हणजे मी दिसतोय तसा पण मी आहे, आकडे पण जमते आपले. तर तुम्हाला माहितीये ना 20,000 कोटी रुपये दर वर्षाला मिळतं त्याचं. 20,000 कोटी, एवढी मोठी कंपनी. माझा ऊर भरून आला एकदा. म्हणलं दोनावर किती शून्य असतील? नाही तुम्हाला कळते का? मोजून कसं वाटतं? 1, 2 नाही, 1000 नाही, 10,000 नाही, चुकलं असं होतं. ताई तुम्हाला माहिती का, आता सोन्याचा भाव किती? 70-80 हजार रुपये तोळा. समजा यांनी ठरवलं एका वर्षाच्या उत्पन्नातून सोनं विकत घ्यायचं. किती तोळं सोने? करा बाबा, तोळ्यात नाही, किलोत नाही, क्विंटल मध्ये नाही, टनात मोजावं लागतं. 27,000 किलो सोनं दरवर्षी विकत घेता येईल, एवढी मोठी कंपनी आहे. हाय की नाही भारी? तुम्हाला सांगतो एवढं सोनं. पण मला प्रश्न काय माहिती का, त्या देवानंद आला, त्या देवानंद, हे एवढे पैसे तुम्ही घेताय म्हणजे साकार आनंद, हा तो देवानंदचा भाऊ कितला का तुमच्या? नाही. तर म्हणजे तुम्ही करताय काय? मी सचला म्हणलं तुम्ही करताय काय एवढं? म्हणजे आता कसं आमचं गावाकडे पोल्ट्री आहे, म्हणजे टेम्पोनं अंडी जातात मग पैसे येतात. आमचं ऊसाचं शेत आहे, टनानं ऊस जातोय मग पैसे.
डेअरी आमची तिकडे शिरगावला गोकुळचं आहे डेअरी, त्यांना आमचे लिटर लिटर असा टँकर जातो दुधाचा, मग पैसे येते. हे काय करतात? त्यांचा उत्पन्न काय, उत्पादन काय? तुम्हाला ट्रक दिसला का बाहेर कुठं? मला मी नाही दिसला. सच्याला म्हणलं इथं रोज म्हणलं 1000-2000 माणसं सकाळी येतात, काहीतरी खडबड 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 करतात, संध्याकाळला जातात. एवढी 1000 माणसं काम करून तुम्ही उत्पादन कसं घेता? तेव्हा म्हणलं आम्ही सॉफ्टवेअर करतो. म्हणलं कसं असते ते? तिखट असते का, गोड, आंबट, ही हिरवा असते का, निळा असते का, तांबडा असते, कसं असते? ते म्हणलं ते दिसत नाही. म्हणलं दिसत नाही तरी एवढे पैसे, पण जाते कुठनं? म्हणलं शिड्या आहेत का, टेम्पोतनं जाते का, ट्रकातनं जाते का, विमानानं जाते? ते म्हणलं ते डायरेक्ट क्लाउड मध्ये असते अण्णा, म्हणजे ढगात डायरेक्ट. येण्याचं सत्र आहे. तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या गावात जाऊन सांगा बरं, आमच्या पोरव्याची कंपनी ढगात काहीतरी टाकते, एवढं 27,000 किलो सोनं होईल, एवढं पटेल का कुणाला? आपल्यालाच हॉस्पिटलला टाकते की नाही येण्याच्या? मग तरी आधी मी विचार करतो, ढगात जातो मग गिरायकं घेतात कुठनं? तो मला ढगातनच घेतात, असं असतं. आता एक मिनिट, म्हणजे कसं आहे का, मला प्रश्न खूप आहेत का? पाऊस पडला तर काय होतं? सगळा माल जातो का वाया? ढगात गेलेला माल समजा पाऊस पडला आणि यांची कंपनी कुठं हो? पुण्यात. पुण्यात तुम्ही मला सांगा ढग तरी दिसतोय का? आकाश दिसत नाही, नुसती धूळ आणि धूळ आणि माती. म्हणजे इथं कात्रजचा बोगदा ओलांडून एकदा मी पुण्यात आलो नाही, काय दिसतच नाही हो आकाश. आमच्या गावाकडे बघा, झाडाला पानं कशी असतात, हिरवीगार. इथं तुम्ही आता नुसतं बाहेर गेल्यावर बघा, सगळं त्याच्यावर धूळ साठून साठून पानाचा रंग ओळखत नाही. पुण्यात मध्ये बघा, असं इकडे तुम्ही बघितलं का आकाश नाही दिसत. काय दिसतं? फ्लेक्स, बॅनर, अख्ख्या गावभर. आमचं एक पाहुणा इकडे हिंजवडीत राहतो, एक तिकडे खराडीत राहतो. आम्ही जातोय अर्धमंद इकडे आलं चहा खायला. कुठं मी जावा गावात, सगळीकडे फ्लेक्स, सगळीकडे बॅनर. आणि फ्लेक्सवर काय? भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. भाऊ, आणि भाऊ एक नंबर टवा दिसतोय. तुम्हाला सांगतो, भावी नगरसेवक, तो त्यांचं प्रेरणास्थान आणि त्यांचे शुभेच्छुक पण त्याच्यापेक्षा टवा काय. आणि भाऊ कधी कधी ती वहिनीची जाहिरात असते. म्हणजे काय, रिझर्वेशन लागलं का वार्डात, त्या भावाच्याच घरची कोणीतरी आहे तिकडे, वहिनीला बी वाढदिवसाच्या शुभेच्छा, भावाच्या आईला बी शुभेच्छा, भावाच्या कुत्र्याला बी शुभेच्छा, सगळ्या घरदाराला भावाला शुभेच्छा. दिसेल तिकडे तेच बघ. फक्त गावात इकडं तिकडे गेलं की या भावाचा चेहरा बदलतो, बाकी सगळं टेम्पलेट तेच आहे हो, है की नाही? तुम्हाला सांगतो, हे ह्याच्याकडे बघितल्यानंतर कळत नाही आपण पुण्यात आले कुठे आलो. पुन्हा म्हणतो, तुम्ही म्हणताय विद्येचं माहेर घर आहे म्हणतात, आता ती विद्या सध्या काय करते काय माहिती, इथं नाहीच. आता एवढी तुमच्याकडे शेकडो इंजिनिअरिंग कॉलेज आहे, एवढी युनिव्हर्सिटी आहे, एवढी शिकलेली लोक आहेत, तरी हे यांच्या पुढारी आडांचोट कसे आहे? हा मला प्रश्न नाही. आणि हे इकडे तिकडे ते तुम्ही ऐकलं असेल की ते बीडला लातूरला काय वाटतं तसे खून करून इकडे येऊन राहतात. कारण काय? त्यांना हे फोटो दिसतात, त्यांना वाटते आपलेच भाऊ बनतात म्हणून इथे. आणि तुम्हाला सांगतो, हे फ्लेक्स आणि दुसरं काय बघावं तर बॅनर. एवढे मोठे मोठे बॅनर, 10-10, 20-20, 30-30 मजली बिल्डिंगाचे फोटो, आणि त्याच्यावरती एक अर्धी नागडी बाई, आमच्याकडनं घर द्या. मी म्हणतो, पुण्यामधली माणसं दुसरं करतात का नाही? नुसतंच घरं घेतात काय? बघावं तिकडे हेच हो, ही स्कीम, ती स्कीम, ही स्कीम, ती स्कीम. एकदा मी म्हणलं सचाला, म्हटलं हल्ला हे कोंबडीच्या खुरड्यावर दिसते, ह्याला 20 लाख रुपये. तो म्हणला आवाज नीट वाचा, ते 20 लाख रुपये नाही, 20 लाख रुपये सूट आहे, त्याची किंमत 2 कोटी आहे. म्हणला हा हिला म्हणजे एवढं काढेपिटीची किंमत 2 कोटी रुपये, असं कुठं असते का? आता ह्या सगळ्या साहेबांनी काय वाटतंय, आपण लई पगार द्यायला आवडलं. तुम्ही मला सांगा, 2 कोटीचं घर घेतलं, हप्ता किती बसतो? किती वर्ष आहे ना? तुम्हाला वाटतं आपली पोरं लई कमवतात, अंगाला काही लागत नाही हो. ती तिकडे निर्मलाबाई बसले नाही, आणि तो दाढीवाला बाबा, मित्रो तुम मुझे टैक्स दो, मैं तुम्हें खड्डा देता हूं. 30% इन्कम टॅक्स. काय खाल्लं खाल्लं हगलं मुतलं, 18% जीएसटी, 2% टोल, सगळं मिळून किती पैसे द्यायचे? 50% पैसे सरकारला. आणि सरकार काय करते? हे आपल्या पोरांकडून घेते आणि मतं विकत घेते. लाडकी बहीण, दोडकी बहीण, पैसे द्या मतं घ्या, पैसे द्या मतं घ्या.
तुम्हाला वाटते आपले पोरं लय काम करायला लागले कोणासाठी? त्यांना मत विकत घ्यायचं आणि दुसरे उरलेले पैसे बिल्डरच्या घशात आहे का? हप्ता 2 लाख रुपयाचा भरला, मुद्दल किती, बँकेचं व्याज किती? हो, आमच्याकडे 2 कोटीमध्ये डोंगर येतो अख्खा. कशाला काडेपेटी राहायचं म्हणतो मी? आणि ह्यांचं समाधान काय? माझ्या काडेपेटीत 2 खोले आहेत, तुझ्या काडेपेटीत 1च खोली आहे. ही स्पर्धा. तुम्हाला सांगतो, पोरं ही आपल्याला वाटतंय लय काम करायला लागले, हे लय पगार द्यायला लागले. त्यांचं निम्म आयुष्य सरकार, बँका आणि बिल्डर यांनाच पैसे देण्यात जातात. त्यांना वाटतं आपण आपल्या पोरांसाठी काम करतो, काही नाही, कुठे लक्ष नाही. तुम्हाला सांगतो, आता आमची नात आहे 5 वर्षाची. कधी कधी भेटते, मी इकडे आलो की नाही पुण्याला, की भेटते मला विचारते काय करते. आमचं तिकडेच कधीतरी जाते, पॅन्डेमिक नंतर फार काही येत नाही तिकडे. आलं ती म्हणते, आजोबा तुम्ही खूप घाणेरडं काम करता म्हणे, तिकडे शेतात चिखलात माती पाणी कशाला जातं म्हणे. म्हणले, हे बाबा तुला चॉकलेट आवडते नाही, पेढा आवडतो नाही, गोड लागतो नाही, ती साखर येतं कुठनं? आमच्यासारखी शेतकरी म्हणलं ऊस लावतोय, मग तो कारखान्यात जातोय, मग त्यातनं साखर येते. ते हसायला लागली मला. ती म्हणली, अण्णा काय असं असते काय? तेव्हा माझा मोबाईल, ते पॅन्डेमिक पासून तिला मोबाईल घेऊन पडावं आणि त्या मोबाईल मध्ये ते असं पिवळं बटन दाखवले, ब्लिंकिट, हे दाबायचं म्हणे आणि म्हणे पप्पाला विचारायचं ओटीपी काय. तो ओटीपी टाकला की 5 मिनिटात साखर दारा. कशाला लागते म्हणलं शेतात. ही अशी आमची नात आणि आमचा पोरगा दिवस रात्र तिच्याकडे लक्ष नाही, काय नाही, असं लॅपटॉप समोर बसलेला असतो. होय सर, करतो सर, बाय एंड ऑफ द डे टुमॉरो आय विल गेट इट डन, आय एम एक्साइटेड सर. मी तुम्हाला सांगतो, हे पैसे कमवणं सगळं ठीक आहे. आता हे एवढं मोठं जंगी तुम्ही कार्यक्रम केलेला आहे नाही का, फुगे लावले, काय डब्यात केळी दिली, समोसा दिला, एकदम भारी. म्हणजे हे सगळं एका बाजू ठीक आहे, पण मला काही ताळमेळ लागत नाही. हो कसे तर तुम्ही हे तुमचं ते काय आहे की नाही, ते प्लॉट काढायचं काम ते पण भारी होणार. पण मी जाता जाता तुम्हाला एक माझा म्हाताऱ्याचा ओटीपी सांगतो, एक 1 टाइम पासवर्ड. म्हणजे असं आदनमधनं बसा असं बसा, तर डोळे मिटून बसा असं शांत. आठवड्यातनं महिन्यातनं जमतं काय दिवशी काय करायचं? कशासाठी, कोणासाठी? दाढीवाल्यासाठी का बिल्डरसाठी? आपण हे करायला लागलोय, दिवस दिवस राबायला लागलोय, कशासाठी, कुणासाठी? एवढाच माझा ओटीपी लक्षात ठेव. मधनं डोळे उघडले की जरा जीवाला शांतता लागली, जरा शांत होशील. बाकी माझं काय म्हणणं नाही. धन्यवाद.